करता आम्ही हे पुण्याचं काम करत आहोत आणि दरवर्षी असं हे काम करतो आम्ही। गेल्या वर्षी टाटा हॉस्पिटलला गेलो होतं, यावर्षी आम्ही इथे केम हॉस्पिटलला करतो। ह्याच्यापुढेही आम्ही करत राहू लोकांची सेवा आणि असेच आशीर्वाद आम्हाला राहू। तावरे हे माझे जावई आहेत, हा त्यांचा मुलगा आहे आणि ते दरवर्षी असं अन्नदान करतात, बड्डे न साजरा करतात आणि हे त्यांना भाग्याचं काम लाभलेलं आहे आणि त्यांना आशीर्वाद असेच मिळाले पाहिजे गोरगरिबांचे। तू भाऊ काय सांगाल, कसं वाटतंय आज एकत्रित जनसेवा ईश्वर सेवा बोलली जाते आणि ते आज वाढदिवस न साजरा करता आपण अशा प्रकारे रुग्णांना एक मदत करताय? खूप आनंद वाटतंय आणि खूप माझं भाग्य असेल आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आज ही सेवा करायला भेटते, तर आज खूप मोठा आनंद वाटतंय आणि खूप अशीच सेवा सर्वांनी करावं ही इच्छा आहे की आज खूप गरीब लोक इकडं असेच रस्त्यावर झोपतायत, धावपळ करतायत, कोणाला मेडिसिनला पैसे नाहीत, कोणाला तिथे झोपायला जागा नाही, खूप प्रॉब्लेम आहे, कोणाला जेवण भेटत नाही, हॉटेलवाले इथे लुटालूट करतात, काही हॉटेलवाले महाग विकतात, तर कोणाची खाण्याची कॅपॅसिटी आहे कोणाची नाही आहे, काही लोक असे आहेत की एक टाईम जेवून इथं रात्र काढतायत कारण की त्यांच्या घरातला पेशंट आहे, लांबून लांबून लोक आलेले आहेत। त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की असे अन्नदानांची सेवा करायला हवी आहे सर्वांनी। आपण एक युवा आहात, स्वतः युवकांना आपण काय मार्गदर्शन कराल, कारण की युवांनी आज नको तिकडे वायपट पैसा खर्च न करता अशा प्रकारच्या सेवा दिली तर कुठेतरी मदतीचा हात म्हणून खूप मोठा मदतीचा हात होईल आणि आज आमच्या आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आज आमचा एवढा मोठा मित्रपरिवार आहे, आम्ही त्या लोकांना हेच सेवा करण्यासाठी पाठिंबा देतो। कोणालाही कोणत्या म्हणजे हॉस्पिटलच्या खर्चासाठी असो, गरिबाचा घरातलं काही असू दे, कोणत्याही मदतीला आम्ही धावून जातो। योगेशजी, किती गरजेचं अशा प्रकारे सेवा करणं? सेवा करणं म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकतात की लोकांना जेवणाचा सोय म्हणजे गैरसोय आहे, सगळ्या ठिकाणी म्हणजे इकडे प्रॉब्लेम आहे। तर वारंवार आईबाबा फाउंडेशनकडे इकडचे काही विषय असतील तर त्याच्यासाठी आईबाबा फाउंडेशन व संताजी गायकवाड भाई प्रतिष्ठान हा तत्पर इकडे सेवामध्ये राहणार। पण इतरांनी करायला पाहिजे असं वाटतं? इतरांनी फाउंडेशनतर्फे तर आम्ही सगळ्यांना बोलतोच आहे आणि हा फाउंडेशन आणि म्हणजे दोन्ही फाउंडेशन जे आहे हे मित्रपरिवारामुळेच हे सगळं शक्य होतो आहे। पण युवकांना काय सांगाल? युवकांना एक सांगायचं आहे की नशा वगैरेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये व्यसन दिन जाऊ नका, हे असे कार्याला यापुढे सगळ्यांनी असं सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मी। कसं वाटतंय हे सगळं करण्यामध्ये तर म्हणजे एक हात मदतीचा हा तर चांगलंच वाटतं ना। काय सांगाल, मदत करायला पाहिजे लोकांनी? करायला पाहिजे, जरुरी आहे, हे सर्व चांगलं आहे, बरं वाटलं बघून, मला आनंद झाला आहे। दिनेशजी, आपण स्वतः पक्षामध्ये आहात, पण कुठेतरी आज हॉस्पिटलच्या बाहेर खूप लोकांची अवस्था खूप दयनीय होते, लोकांना अनेक गोष्टीच्या समोर जावं लागतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गरीब गरजू इथे येतो उपचारासाठी, पण कधी जेवण नसतं, कधी पाणी नसतं, कधी कुठल्याही गोष्टीची सोय नसते। तर अशामध्ये सरकारने पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि इतर जे संस्था आहेत त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं आहे। सर्वात पहिलं मी आईबाबा प्रतिष्ठानचं पहिलं अभिनंदन करतो की त्यांचं हा जो विजन आहे की हॉस्पिटलच्या इथे जेवण गोरगरीब जे गरजू लोक आहेत त्यांना जेवण देणं हा पुण्याचं काम आहे। हे सामाजिक काम करत असताना आमचे बंटी तावरे हे देखील त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसनिमित्त त्या बंटी तावरे यांना शिंदे परिवारच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने, मुंबई समन्वयकच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये असेच जेवणाचे कार्यक्रम हॉस्पिटलच्या आजूबाजूला होणं गरजेचं आहे, कारण इथं बघितलं आम्ही गोरगरीब लोक लांबून येतात इथे आणि त्यांना जेवणाची सोय होत नाही। तुम्ही बोलल्याप्रमाणे राज्य सरकारने याच्यामध्ये दखल घेतलीच पाहिजे, पण दखल घ्यायच्या अगोदर आमचे जे युवा कार्यकर्ते आहेत, आमचे बंटी तावरे असेल, आईबाबा फाउंडेशन असेल, यासारखी दखल घेतात, हे आम्हाला आनंददायक वाटतं। त्यामुळं बंटी तावरे यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन इथं थांबतो। आज मी प्रथम बंटी तावरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या या संकल्पामुळे आईबाबा फाउंडेशन ह्या माध्यमातून आज हा उपक्रम राबवत आहेत। गोरगरीब लोकांना किंवा त्यांच्या पेशंटच्या नातेवाईकांना जे अन्नदान मिळत नाही किंवा गरीब गरजू लोकांना अन्नदानाची खूप गरज आहे, तरी बाळासाहेबांनी जो आम्हाला कानमंत्री देऊन गेले, 80% समाजसेवा करा आणि 20% फक्त राजकारण करा, आणि त्याच्यामधून 80% समाजसेवा होते का?
80% समाजसेवा आम्ही तर करतोच आहोत आमच्या माध्यमातून. बाकीची दिसत नाही. आता दिसत नाही, त्याने डोळे उघडे ठेवून बघायला पाहिजे तेव्हा ते दिसणार ना. आता ही ही समाजसेवा आहे. राजकारण दिसतंय, 20% समाजसेवा दिसते. ते आता उलट जर चक्र फिरत असेल तर त्याला बी रोखलं पाहिजे आपण. जेव्हा बाळासाहेब हयात होते तेव्हा बाळासाहेब प्रथम हेच सांगायचे की तुम्ही जे 80% समाजसेवा करा आणि फक्त 20% राजकारण करा. आणि ह्याच्यातून आज बोध घेऊन हा जो उपक्रम करतोय तो युवा उपक्रम हा तुम्हाला दिसत असेल सर्वांना. आणि खरोखर तुमचे बी आभार मानले पाहिजे की तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारताय. म्हणून तर खरोखर तुमचा आभार मानले पाहिजे पहिले की अशी मी न्यूज आज प्रथमच बघितली की तुम्ही असे आम्हाला उलटं घेताय म्हणून. पण चांगलं आहे, भाग्य आमचं आहे की तुम्ही ह्या आम्हाला आज वाढदिवसाच्या निमित्ताने असे प्रश्न विचारलेत तर खूप बरं वाटलं. आणि आता इथे असं नाही आहे की बंटी तावरे यांना करायला पाहिजे का, केकमध्ये खर्च करतात, दारूमध्ये अनेक पार्ट्यांमध्ये खर्च करतात, तोच खर्च वाचवून जर अशा गोरगरिबांना मदत केली युवकांनी खास करून तर किती बरं होईल. बघा युवक आता ना सुज्ञान झालेत. आता तुम्हाला इथे सर्व युवा पिढी दिसते, पण त्यांनी बी आता मनात असं ठासून सांगितलंय की आपण जे केक कापतो 10,000 20,000 5,000 तर त्या गोरगरिबांच्या अन्नदानासाठी खर्च केला तर खूप चांगलं आहे. आणि खरोखर आई वडिलांनी बी अशी शिकवण प्रत्येक मुलाला द्यावी ही माझ्याकडनं आज प्रथम या वाढदिवसानिमित्त मी संकल्प करतो. आणि काही लोकांची आमच्या आई वडील सुद्धा आम्ही तर सेवा चालूच असते आमची.